अमेरिकी पॉडकास्टवर लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. ही मुलाखत जवळपास 3 तास चालली. या मुलाखतीत मोदींनी अनेक मोठे खुलासे केले. त्यात त्यांनी गोध्रा हत्याकांडाबाबत काही खुलासे केले आहेत. शिवाय लोकशाही, RSS टीकाकार यांच्याबाबतही त्यांनी आपली मते मांडली आहेत. पण गोध्रा दंगलीबाबत ते मोकळेपणाने बोलले. त्यांची ही मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली. 27 फेब्रुवारी 2002 साली कारसेवक असलेल्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. त्यात महिला आणि लहान मुलांसह 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही एक अकल्पनीय दुर्घटना होती, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी आम्ही विधानसभेत होतो. आमदार होऊन आपल्याला केवळ 3 दिवस झाले होते. त्याचवेळी ही घटना घडली. लोकांना जिवंत जाळले गेले, असेही मोदी म्हणाले. गोध्रामध्ये जे काही झाले ते चुकीचे झाले. काहींनी हिंसा केली. त्यावेळी केंद्रात आमच्या विरोधातील सरकार होते. त्यांनी आमच्या सरकारवर आरोप लावले, पण आम्हाला न्यायदेवतेने न्याय दिला. आमचे सरकार निर्दोष ठरले, असेही मोदी म्हणाले. त्यानंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल झाली नाही, यासाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभारही मानले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.